इंदू, इंदू मग घाबरलीस? आत्या काय झालं ग? तुझ्याशी कसं बोलावं ते कळत नाहीये, म्हणजे बोलावं का नाही ते बी समजना बघ. मी बोलले तर तुला वाटेल की आत्या किती स्वार्थी विचार करते. त्या काय ते स्पष्ट बोल. म्हणजे आता बघ, गोपाळ महाराज असे अचानक गेले तर सगळं घरच हादरले. मला बी धक्काच बसलाय ग. माझं काळीच आईच आहे ना. उद्या कोर्टात करिश्मा बरोबर काय होईल या विचाराने मला झोप बी लागणार. नुसतं कावरं बावरं होतंय बघ. तुला या सगळ्यात येळ बी नाही मिळाला त्या केसवर काम करायला. आता काय होईल माझ्या लेकराचं? सुटन का ग? आपली करिश्माताई निर्दोष आहे ना. बस काळजी करू नकोस. विठुराया आपल्या पाठीशी. त्याच्या दरबारी जर न्याय असेल तर करिश्माताई सुखरूप घरी परत येईल. Advocate Prasad, now you may proceed. My lord. मोहितराव खून प्रकरणात करिश्मा दत्तोबा शेलूकर वय वर्ष 26 या मुख्य आरोपी आहेत. हा गुन्हा त्यांनीच केलाय हे सिद्ध करण्यासाठी या केसमधील एकमेव साक्षीदार सुरेश मंगळदास विटकर यांना मी कोर्टासमोर बोलावू इच्छितो. परवानगी आहे. जे काय सांगेल खरं सांगेल. खोटं अजिबात बोलणार नाही. तर मिटकर, तुम्ही मोहितराव बोडके पाटलांचा खून होताना पाहिलंय बरोबर? बरोबर. नीट बघा. यांनीच केलाय खून मोहितरावांचा? होय, यांनीच तर केलाय त्यांचा खून. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. नाही अहो खोटं बोलतोय हा माणूस. आरोपीने साक्षीदारास बोलू न देणे हा कोर्टाचा अवमान मानला जाईल. अहो पण सो सॉरी माय लॉर्ड. भावनेच्या भरात बोलली ती. पुन्हा अशी चूक होणार नाही. तुम्ही बोला. मोहितराव साहेबांच्या डोक्यात रॉड घातला आणि खून केला त्यांचा. मी माझ्या डोळ्याने हे दृश्य बघितलं. दॅट्स इट. ॲडव्होकेट इंद्रायणी. थँक यू माय लॉर्ड.
सुरेश मिटकर, बरोबर? बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करिश्माला मोहितरावच्या डोक्यावर वार करताना खिडकीतून पाहिलं, बरोबर? बरोबर. मला सांगा, वार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यातून खूप रक्त निघालं असेल, ते खाली कोसळून पडले असतील ना, बरोबर? किती वाजले होते? एक्झॅक्ट टाइम तर नाही आठवत. घड्याळ कोण बघल त्यावेळीला? ते पण आहेच. तर करिश्माने मोहितरावच्या डोक्यावर रॉड घातला, मोहितराव तडफडत खाली पडले आणि हे तिथून पळाले, बरोबर? अगदी बरोबर मॅडम. पुन्हा पुन्हा काय तेच विचारताय? तसंच झालं की. मला सांगा, करिश्मा पळून गेल्यानंतर पण मोहितराव तडफडत होते का? नाही म्हणजे मेले ना ते. आपण तुम्ही तर म्हणत होतात ना की तडफडत होते. अहो, मार लागल्यावर माणूस जरा आचके देणारच ना. हा, बरोबर आहे. म्हणजे असं अचानक थोडी ना कुणी मरतं. आधी थोडे तडपले असतील, रक्त इकडे तिकडे पसरलं असेल, थोडे कणले असतील, असा श्वासोश्वास जड झाला असेल त्यांचा. हा, मिटकर साहेब, अहो तुम्ही आय विटनेस आहात ना, तुम्ही असाल तिथे, तुम्ही बघितलं असेल हे सगळं. बोला की. हो म्हणजे काय, दिसत होतं ते. पाय खुरडत खुरडत मेला बिचारा मोहितराव. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. पण मिटकर साहेब, खरंच तुम्ही खूप हिम्मतवान आहात. म्हणजे मोहितराव तुमच्या समोर असे तडफडत मरत होते, ते मरेपर्यंत तुम्ही तिथे बघत बसलात आणि इथे येऊन साक्ष दिलीत. खरंच खूप हिम्मतवान आहात तुम्ही. पण ना, माणूस की नाही बाई तुमच्यात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इंद्रायणीजी, माफ करा माय लॉर्ड. माय लॉर्ड, एखादा माणूस आपल्या समोर तडफडतोय तरी त्याची मदत नाही करायची, मदतीची हाक नाही मारायची, डॉक्टरांना नाही बोलवायचं, हे माणुसकी नसल्याचेच लक्षण आहेत ना. मिटकर साहेब, तुम्ही खिडकीत उभा होतात, सगळं बघत होतात, तरी सुद्धा काही केलं नाही. अहो, रस्त्यात एखादा अनोळखी माणूस चक्कर येऊन पडला तर आपण धावाधाव करतो. मोहितराव तर तुमच्या ओळखीचे होते, तुमच्या समोर शेवटचा घटका मोजत होते ते. मी घाबरलो होतो. हा? घाबरलो तो? कोणाला? हिला? हिला घाबरला होता तुम्ही? अहो, ही केवढी, तुम्ही केवढे. मिटकर साहेब, अहो पटेल असं बोला, जरा खरं वाटेल असं बोला. ऑर्डर ऑर्डर. अहो लहान मोठं काही नसतं, खून केलेली पोरगी आई.
हिला काय अडवणार तुम्ही? हे बघा, त्यावेळेला जे सुचलं मी ते केलं, पण नंतर माझी चूक सुधारून इथं येऊन साक्ष देतोय की हे मी काय चुकीचं करतोय काय? अहो, मी तर आधीच म्हणाले की तुम्ही खूप हिंमतवान आहात. बरोबर ना? विटकर साहेब, मला सांगा, तुम्ही कुणाच्या घरी भेटायला जात असाल तेव्हा त्यांच्या घरी दरवाजाने शिरता की खिडकीनं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, आपण कुणाच्या घरी भेटायला जातो तेव्हा दरवाजातनं शिरतो ना? हे खिडकीतनं शिरत होते. अहो, मॅडम मी दारातूनच जात होतो. मग तुम्हाला खून सुद्धा दारातनच दिसायला पाहिजे होता, खिडकीतनं नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. या आय विटनेसला कन्फ्यूज करतायत. इंद्रायणीजी, नाही 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 नाही, अहो खरंच नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. हा नाही माय लॉर्ड, उलट मी ना स्वतः कन्फ्यूज होऊ नये म्हणून यांचं भूगोल जरा समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण नाही, मला ना काही समजतच नाहीये माय लॉर्ड. म्हणजे बघा ना, दरवाजाजवळ असणारा माणूस खुनाच्या वेळी अचानक खिडकीजवळ पोहोचतो, कसं काय? काय हो मिटकर साहेब, अचानक खिडकीजवळ कस काय? तुमच्या पायाला भिंगरी भिंगरी एक काय? मी दारातूनच जाणार होतो, पण आतून आवाज आला म्हणून मी खिडकीच्या दिशेने गेलो आणि तिकडून पाहिलं. नक्की? हो नक्की. कुठून गेला होता तात? अहो म्हटलं ना मॅडम, दरवाजा समोरच्या बाजूनेच गेलो होतो. पुढच्या रस्त्याने गेला होता की मागच्या रस्त्याने गेला होता? अहो मॅडम, तिकडे जाणारा एकच रस्ता आहे की. गुड. मंदिराकडनं जातो ना तो रस्ता? हो बरोबर, मी तिकडूनच आलो. नक्की? अहो तो एकच रस्ता आहे, मी तिकडूनच गेलोय. विचार करून सांगा बरं का मिटकर साहेब. अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? मी त्याच रस्त्याने आलो आणि त्याच रस्त्याने गेलो. माय लॉर्ड, ह्याची नोंद घ्यावी. ते मंदिराकडूनच आले आणि मंदिराकडूनच गेले. मिटकर साहेब, मंदिराकडे जाण्याआधी एक हॉटेल लागतं, बरोबर? स्वागत हॉटेल बंद होते त्यावेळी. गुड. चांगलाच भूगोल माहिती करून घेतलाय त्या जागेचा. माय लॉर्ड, ते खरं बोलताय. त्या दिवशी ते हॉटेल बंदच होतं, पण हॉटेलच्या बाहेर लागलेला सीसीटीव्ही कॅमेरा तो मात्र चालू होता. आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तुम्ही ना येताना दिसताय ना जाताना. तुम्ही या कोर्टात आल्यापासून जे काही बोललात ते साफ खोटं बोललात. तुम्ही आय विटनेस नाही, लाईव्ह विटनेस आहात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड.
इंद्रायणीजी, माय लॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. हे त्या हॉटेलच्या बाहेरचं फुटेज आहे. यात कुठेही मिटकर दिसत नाहीत. यू कॅन चेक सर. फुटेज तपासणी करून पुढचा निर्णय दिला जाईल. लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी होईल. हॅलो. हॅलो, तुमचा तो आय विटनेस उघडा पडलाय. वाट लागली त्याची. काय काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? मी त्या मिटकरला ना चांगलंच पढवून पाठवलंय आणि वरून त्याला हवे तितके पैसेही चारलेत. अहो, त्याला पैसे चारलेत, पण इंद्रायणीचं काय? तिनं त्या मिटकरवरती प्रश्नांचा भडीमार केलाय. पुरता गेम उलटा पुलटा झालाय. इंद्रायणी ना, तिचं ना काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. ते कराल तेव्हा कराल. पहिले आत्ताचा बघा. सिच्युएशन डेंजर आहे. इथे काहीही होऊ शकतं. तो मिटकर तुमचं नाव सुद्धा घेऊ शकतो. नाही, हे शक्यच नाहीये. इम्पॉसिबल आहे. असं नाही होणार. आज इथे काही होऊ शकतं. तुमचं नाव पुढे आलं तर माझंही नाव पुढे येईल. सगळ्या करिअरची वाट लागेल माझ्या. नाही होणार, असं काही नाही होणार. पुढचं हिअरिंग सुरू होईल आता. बघतो मी काय ते. बचाव पक्षाच्या आर्ग्युमेंटमध्ये 100% तथ्य आहे. कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज बघितलाय. फुटेजमध्ये संपूर्ण दिवसामध्ये आय विटनेस हा मयत मोहित रावांच्या घराकडे जाताना दिसलेला नाही. माय लॉर्ड, मला या केस संदर्भात अजून एक गोष्ट समोर आणायची. बोला. माय लॉर्ड, मिटकरला खोटा आय विटनेस म्हणून उभा केलं आणि खोटी साक्ष देण्यासाठी पैसे देखील दिले. इंद्रायणीजी, कोर्टाला पुरावा लागतो. मिटकर काहीही काम करत नाही. त्यांच्याकडे पैसे येण्याचे कसलेही सोर्स नाहीयेत ना. त्यांना कोणती लॉटरी लागली. मग त्यांच्याकडे अचानक इतके पैसे कसे आले? त्यांनी घरात काही महागड्या वस्तू खरेदी केल्या. एवढंच नाही तर दागिने सुद्धा खरेदी केलेत. कोर्टाला पुरावा हवाय ना. माझ्याकडे तोही आहे. तो कोर्टाला सादर करा.
माय लॉर्ड, ह्या त्या पावत्या. माय लॉर्ड, ह्या त्या पावत्या. पोलिसांनी कसली शहानिशा न करता आय विटनेस उभा केला. आणि निर्दोष करिश्माला या प्रकरणात पुरेपूर अडकवण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, कोर्टाला माझी विनंती आहे की मिटकरवर खोटी साक्ष देण्याचा गुन्हा दाखल व्हावा आणि खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा. आणि मोहितरावाच्या खऱ्या खुन्याला कोर्टासमोर हजर करावे. तुम्हाला काही बोलायचंय? नो माय लॉर्ड. कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांच्याही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. तसेच साक्षीदाराची साक्षीही ऐकली आहे. करिश्मा दत्तोबा शेलुकर यांचा या कुणाशी कसलाही संबंध आढळून आलेला नाही. तसेच त्यांच्या विरुद्ध कसलेच पुरावे सरकारी वकील आणि पोलीस देऊ शकले नाही. त्यामुळे हे कोर्ट करिश्माची निर्दोष मुक्तता करत आहे. आणि कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की आय विटनेसला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मयत मोहितरावांच्या खुन्याला कोर्टासमोर. अहो जज साहेब, मी सांगतो सगळं जज साहेब. कोर्ट इज ॲडजंट. अहो जज साहेब, अहो काय झालं ते सांगतो ना जज साहेब. अहो जज साहेब, कोणी पैसे दिले सांगतो ना मी जज साहेब. अहो, जज साहेब. चल, आमचा आणि कोर्टाचा बराच वेळ वाया घालवला. अगं ताई ताई, शाबास.
लहान आहे ग तुझ्यापेक्षा. असे पाय नको धरू माझे. का बरं पाय नको धरू? तुझी आत्या म्हणली होती ना तुला, करिश्माला जर सुखरूप बाहेर काढलंस तर तुझी गुलाम होऊन राहीन म्हणून. आत्या आत्या आज करू नकोस. उठ आता, उठ ग उठ. असं नको करू. तू माझ्या करिश्माला सुखरूप बाहेर काढलंस ग. ती माझी कुणी नाही का? मी माझ्या बहिणीला सुखरूप बाहेर काढले आणि त्यासाठी मला कुणाचं थँक्यू वगैरे नकोय. तुला आभार मानायचंच आहे तर विठुरायाचे मान. त्यांनीच कर्तव्य बुद्धी दिलीये मला. इंदुमाय, एवढं सुप्पा एवढं मोठं काळीस कुठून आणलंस ग? या आत्याने तुला छळलं. तुझा राग केला. नको नको ते बोलले मी तुला मारलं, उपाशी ठेवलं. तू एवढं केलंस मग मलाच माझी लाज वाटायला गेली बघ. माफ कर ग माय मला. आत्या गप. आई बाप नसलेल्या पोरक्या पोरीला सांभाळलंस तू आयुष्यभर. ज्यांनी सांभाळायला पाहिजे होतं ते तर गेले निघून. तू आणि आत्तोबांनी एवढी मोठी केलं मला. पण माया तर आत्तोबांनीच लावली ना. मी तर नुसती चिडचिडच केली बघ. ते काही नाही, मी तुमच्यामुळे. बस. तुझे उपकार कसे मानू कळतच नाही ग. नकोच मानू आत्या. फक्त मायेचा हात पाठीवर ठेव. मानू दे की. अग ती तुझ्या पाया पडतीये, पडू देते नाही का ते म्हणतात ते. थोर तुझे उपकार बिपकार थँक्यू म्हणते. करू दे. पण इंदुबाई, या सुशिलेच्या कार्टीला तू सोडवून आणलंय बरं केलं. निर्दोष मुक्त केलं तिला. बाई फारच झालं. अशी काय पाहते माझ्याकडं डोळे वटारून? अरे तसं नाही मोठे बाई. आज मला नुसता इंदीचा अभिमान नाहीये, ती माझी भाची आहे ना म्हणून अभिमानी. घ्या काय तुझ्या एकटीची का ती? माझी पण आहे, माझी सक्की सून आहे. बदकन गळ्यात पडलेली. मोठ्या बाई, विठुरायाच्या कृपेने आपली करिश्माताई घरी परत आली. आता तुम्ही पण लगे हात आशीर्वाद देऊनच टाका मला. हा पड पाया. मी पण काय असं कोरडा आशीर्वाद नाही देणार. हे बघ, साजूक तुपातला बनवलाय. कसं झालंय? जरा जास्त गोड आहे. गोड झालंय असणारच. साखर आणि आत्याचं प्रेम डबल गोडवा. किशमिश नाही घातले वाटतं. ये घे माझ्या हातनं खाऊन बघ. हा? आता कसं लागलं? करिश्माच्या नावाचा बी भरवा. असं का? घे, शिरा खा. संपून टाका. भरवा. नाही का तुला तर खायला लागेल. हा? कसं झालंय? नाही, मी करते. मग संपव तुला बरं जास्त आता. आवडेल. काय ना पोपटराव, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुम्ही जे असे बसलायत ना टेचात एकदम, ते फक्त माझ्या मेहरबानीमुळे बरं का. ए गुलब्या, आमच्या समोर मापात राहायचं. ज्या वर्दीच्या जीवावर तू आमच्या समोर माच करतोय ना, ती वर्दी आम्ही तुला ही अशी दिली आहे. जरा काय आमच्या आजची पॉवर शिफ्ट झाली तर माजला का रे? सुंभ जळाला पण पीळ काय गेला नाही हो तुमचा. मी तुमच्यासाठी एवढं केलं तरी तुम्ही माझ्यावरतीच भावभाव करताय. ए गुलब्या, काय केलंय आमच्यासाठी? काय केलंय आमच्यासाठी? वय झाल्यामुळे विस्मरण वाढलंय पोपटराव. ते पीएम रिपोर्ट काय तुमच्या बापानं मॅनेज केलेत का? हा, आणि वरून त्या नालायक मिटकरला खोटा साक्षीदार म्हणून तुम्ही उभा केलात. कोर्टात इंद्रायणीने त्याला धुतला, त्याची पिसं काढली, उघडा पडला तो.
त्याची एवढी टरकली होती की तो तिथंच सगळ्यांसमोर भांडाफोड करायला तयार झाला होता. कशी बशी ती सिच्युएशन मी मॅनेज केली, नाहीतर तुम्ही आज सगळे गेला असतात 12च्या भावात. काय पैसे कोणी दिले हे सांगत होता तो? मग काय तर पोपटराव, कोर्टानं त्याला रिमांडमध्ये घ्यायला सांगितलंय. चौकशीचे आदेश दिलेत. मग आम्ही काय करू? नाचू? ते तुझं काम आहे, तूच करायचं, आमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. कळलं का? कळलं, पण पैसे दिल्याशिवाय वळणार नाही ना. अरे रे 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 रे, किती खा खा करशील रे? अरे एक दिवस फुटशील ना. ऑलरेडी 50,000 रुपये मी तुला दिलेत. ते PM रिपोर्टचे, याचे पैसे वेगळे. ए गुलब्या, हे रीतीला धरून नाहीये. रीतीच्या गोष्टी तुम्ही करताय पोपटराव. नका करू. पैशांची व्यवस्था करा. मला पैसे पाहिजे. विठुराया, तुझे जितके लाड करत ना तितके कमीच आहेत बघ. आम्ही जितका तुझा लाड करतो त्याच्याहून डबल तू आमचे लाड करतोस बघ. तुझ्या मायला अंत नाही बघ. पण मी माय फ्रेंड म्हणून लई त्रास देते ना रे तुला. मला जरा त्रास झाला की रडून तुला भांडून असं भंजाळून टाकते तुला मी. पण अरे तू पण सतत परीक्षा घेतोस माझी. परीक्षा घेतोस, अभ्यास करायला लावतोस आणि मग तूच पास करतोस. यशाचं माप आमच्या पदरी टाकतोस. तुला फक्त प्रोसेस महत्वाची. ताहून सुलाखून आमचं सोनं करायचंय फक्त तुला. हे बघ, आत्यानी पेड्याचा नैवेद्य पाठवलाय, खाऊन घे. थँक्यू सो मच. फक्त तुझ्यामुळे मी करिश्मा ताईला सोडवू शकले. असाच मार्ग दाखवत राहा. नेहमीच मार्ग दाखवत राहील. धनु दादा, तू कधी आलास मुंबईहून? कालच आलो. कसा आहेस? बरं आहे. गोपाळविषयी कळालं, लई वाईट वाटलं बघ. त्याने असं जायला नको होतं. काय गरज होती आत्महत्या करायची? त्यानं आत्महत्या केली नाहीये. अगं पण पोलीस रिपोर्ट तेच सांगतोय ना. आमचा गोपाळ आत्महत्या करणारा नव्हता दादा, तुला माहितीये. बरं, व्यंकू महाराज आणि शकू काकू कसे आहेत? कसे असणार आहेत? तरणाथाटा पोरगा गेलाय त्यांचा, सावरण्याचा प्रयत्न करतात. विठुराया तुम्हा सगळ्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इंदू, अगं मी देवासाठी काही फळं आणली होती, बाकीची ठेवली आहेत. आणि ही बाकी तू घेऊन जा. किती पैसे पाहिजे? फक्त 5 लाख द्या. 5 लाख? तुझा बाप काय पैशाचे बंडल ठेवून गेला होता का आमच्याकडे? बापाने नाही ठेवलं म्हणून तर तुमच्याकडे मागतोय ना. आणि आगाऊ बोललात त्याचे 50,000 रुपये एक्स्ट्रा. फक्त 5.5 लाख द्या. एवढे पैसे आमच्याकडे नाहीयेत. कुठून आणू? दरोडा टाकू? हो टाका ना, टाका. फक्त ते मॅनेज करायची किंमत वेगळी. गुलब्या, तू आम्हाला खिंडीत पकडतोय आणि हे बरोबर नाहीये. राहिलं मग जे होईल ते सोसा. तो मिटकर चौकशीमध्ये जबान देऊन टाकेल
आम्ही आमचं काम करू, कोर्ट त्यांचं काम करेल. आणि त्यात आमची वाट लागल. समजदार माणूस बोलला. तुमच्या या समजूतदारपणाबद्दल एक्स्ट्राचे 50,000 कट. 5 लाख द्या. येऊ मी. माजलाय हा. अशा करप्ट इन्स्पेक्टरची वर्दी उतरवली पाहिजे. याला जेलात चढवला पाहिजे. आता 5 लाखाची व्यवस्था आम्हाला करावी लागेल. लढाईच्या दिवशी खडा हिचा फोन का लागत नाहीये. हे वाकू नको वाकू नको. तू किचन मध्ये का आलीस? का आले म्हणजे मी तुम्हाला कामात मदत करायला आले ताई. म्हणजे अगं श्रीकला, या घरात तुला सोडून अजून 4 बायका आहेत आणि 2 जरी सिनियर असल्या तरी 2 आहेत ना काम करणाऱ्या, मी आणि इंदू. तरी पण मी पण काय, आम्हाला काही काम जमत नाही? तसं नाही. आमच्याने काम होणार नाही? नाही तसं नाही म्हणत आहे मी. अच्छा अच्छा, तुला आमच्या हातचा स्वयंपाकच आवडत. अहो ताई, मी तसं नाही म्हणत आहे. तुम्हाला सगळी कामं येतात आणि तुम्ही केलेला सगळा स्वयंपाकही आवडतो मला. आवडतो ना? मग तू आता आराम कर. मला करू द्या ना काहीतरी काम. करमत नाही हो, प्लीज. श्रीकला, हे बघ, प्रत्येक गोष्टीची ना सवय झाली पाहिजे. तू एक काम कर, कामाची सवय कर. बरं, मी तुमच्या सोबतीला इकडे बसू का? आपण गप्पा मारूयात. हा, बेस्ट. तू तिथे बस आणि माझ्याशी भरपूर गप्पा मार. ताई, मला ना खूप भूक लागली हो. मी ही फळं खाल्ली तर चालेल का तुम्हाला? अगं तुझंच घर आहे, विचारतेस काय? तुला हवी तेवढी खा. आणि तसंही बाळासाठी छान असतं. श्रीकला, ग काय करतेस? राणी, लक्ष कुठे आहे तुझं? पपई, श्रीकला, अगं काय खातेस तू? काकू काकू, मला खरंच माहिती नव्हतं. अगं ती बोलली मी फळं खाते आणि मी माझ्या कामात होती. अगं मला काय माहिती ही की ती पपई खाईल म्हणून. अगं पण मला हे कळत नाहीये की या घरात एक गरोदर बाई असताना पपई कोणी आणली? काय झालं काकी? इंदू, पपई कोणी आणली? मी आणली.
अहो पाहताय ना, पपई आणली या इंदूनं. अहो गरोदरपणात पपई खायची नसते. अहो मी नसतं पाहिलं तर या पोरीनं पपई खाल्ली असती. अहो तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळं. कळत नाही का ग तुला इंदू? काकी आव पण दुसरी पण तर फळं आहेत ना इथं. म्हणजे तुला असं म्हणायचंय का त्या श्रीकलानं मुद्दाम पपई खायला घेतलीये? अहो नाही अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं. इंदू, पपई बाळासाठी उष्ण असते हे माहित असून सुद्धा ती तू का आणलीस? महाराज माहितीये मला. माहितीये. आता काय तू मुद्दामून करतेस का इंदू? एवढं सगळं झालं तरी मन भरलं नाहीये का तुझं अजून? आता तू श्रीकलाच्या बाळाच्या जीवावर उठणार आहेस का? इंदू, एवढं सगळं झालं तरी मन भरलं नाहीये का तुझं अजून? आता तू श्रीकलाच्या बाळाच्या जीवावर उठणार आहेस का? ताई, माझ्या गोपाळचा अंश माझ्या पोटात वाढतोय आणि तुम्ही श्रीकला थांब जरा. महाराज अहो माझ्या मनात तर येईल का हो असं? अहो विठुरायाचा प्रसाद होता म्हणून आणलं मी. वाटलंच तुम्ही धनु दादाला विचारा, त्यांनीच दिले. प्रसाद म्हणून नेमकी पपईच घरी आणावीशी वाटली तुला? अगं गरोदर स्त्रीसाठी विष समान असते पपई हे माहित असताना तू असं वागलीस? तुला शेवटची समज देतो इंदू, यापुढे हे असं काही वागलेलं मी खपवून घेणार नाही. महाराज मी असं का करेन? तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वागतेस का तू हल्ली? कसा ठेवायचा विश्वास तुझ्यावर? असो, तुला देत असलेली ही शेवटची समज आहे. श्रीकला, तू पण जरा काळजी घे बाळा. महाराज चल श्रीकला, तर कोणाशी काही बोलून उपयोग नाहीये. नारायणी ताई, अगं हिंदू, तू असं करूच कसं शकतेस का? विठुराया, मी सगळं सहन करू शकते, पण व्यंकू महाराज आणि शकुंतला काकी माझ्यावर संशय घेत आहेत. मला सहन नाही होतंय रे. ज्या व्यंकू महाराजांनी मला लहानपणापासून आधार दिलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय, आज तेच माझ्यापासून दूर जात आहेत. हे माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे विठुराया.
श्रीकला अशी कशी जादू करते रे त्यांच्यावर? ती माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना कायमच माझ्यापासून दूर करायला निघाली. काय करू रे मी, काय करू? काहीही करू नकोस. काही करू नकोस. ये इकडे बस माझ्याच. तू तू हो मीच. बघ तुला आता दिसलो मी. तू खरंच काय फोकस होता तुझा करिश्माच्या केसवर. सॉरी अरे, या सगळ्यामध्ये नो सॉरी, नो थँक्यू. ओनली प्राऊड फिलिंग. इंदू अगं ओपन शर्ट असणारी केस जिंकलीस ग तू. अगं तू करिश्माची केस लढवलीस आणि कमालच केलीस. फक्त तुझ्यामुळेच ती निर्दोष सुटू शकली माहिती. इंदू तुला खरं सांगू, तू मैत्रीण, सून आणि वकील म्हणून तर अजून भारी आहेस. आणि बायको म्हणून बायको म्हणून पण तसं ठीकच आहे. म्हणजे ठीक, फक्त ठीक आहे. ठीकच म्हणजे जा ना मग. मी ठीकच आहे ना, मग कशाला घेतोस मला जवळ? जा तिकडं. अगं मस्करी करतोय. आता माझ्या बायको सोबत गंमत पण नाही करू शकत मी. तू काय ठीक असू शकते का फक्त? हा तू आणि ठीक. अगं तू तर जगात भारी बायको आहे माझी. आणि त्यासोबत वकील सुद्धा चांगली असते. बघ सत्य. काय सत्य? फोन घे. कट झाला. बघ तुझं कौतुक करण्याच्या नादात फोन कट झाला. काय नाही, इम्रानचा होता. इतर रेंज येत नाही ना, तर बाहेर जाऊन बोलावं. इंदू आणि अजून एक रिक्वेस्ट आहे इंदू. श्रीकला एकटी पडली आहे ग. तिच्या सोबतीला सध्या कोणीच नाही. तू तिच्यावर शंका घेणं पण बंद कर ना. तिच्या सोबत राहा ना प्लीज. नाही माझ्यासाठी नाही, श्रीकलासाठी पण नाही, पण निदान गोपा दादासाठी तरी प्लीज. तुम्हाला कळत नाहीये ही श्रीकला किती पाताळ यंत्री येते. या घराच्या मुळावर उठली ती. आदू मी तुझ्याच नाही, या घरातल्या सगळ्यांसमोर तिची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही बघ.
आय मायो मटकी भिजवायची होती, विसरलेच. अरे यार, या दाराचा आवाज होतो उघडताना. हळू श्रीकला, हळू, नाहीतर ती थिरडी आनंदी मांजरी सारखी फिसकारून समोर यायची. कुठे चालली ग? इतक्या रात्रीची कुठे चाललीस? खोलीत एकटीला बसून खूप त्रास होत होता, घुसमटल्यासारखं होत होतं. गोपाळची सारखी आठवण येत होती, म्हणून मी बाहेर फेऱ्या मारायला जात होते. जाऊ का? अगं किती नट. काय ग? तुम्ही दोघी जणी अजून जाग्या, झोपला नाही? महाराज, मी झोपायलाच जात होते. ही बाहेर जाताना दिसली म्हणून. बाबा, मला खोलीत बसून खूप घुसमटल्यासारखं होत होतं आणि गोपाळची सारखी आठवण येत होती. मी जरा बाहेर फेऱ्या मारल्या तर चालतील का प्लीज? ठीक आहे. पण हे बघ, रात्र खूप झाली. फार वेळ बाहेर थांबू नकोस, वेळेत जाऊन झोप. गोपाळच्या नावाने माझ्या साध्या भोळ्या लोकांची सिंपती घेती. नालायक बाई. विठुराया, ती वेळ नक्की आण जेव्हा ही श्रीकला किती नीच आहे हे सगळ्यांना कळेल. अहो बाबा, पण मी काय करू आता? हे बघा बाबा, मला जर या दिग्रसकरांच्या घरात टिकून राहायचं असेल ना, तर हे सगळं नाटक करत राहावं लागणार आहे. अगं श्रीकला, तू हे सगळं करून किती मोठं नुकसान होतंय आपलं. अगं तुला साधं घरातून बाहेर पडता येत नाहीये, हे कळतंय का तुला? त्यात तो हरामखोर इन्स्पेक्टर इथे येऊन पैशांसाठी माझं डोकं खातोय. बाबा तुम्ही शांत व्हा. स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका. काय म्हणणं आहे त्या इन्स्पेक्टरचं आता? किती पैसे हवेत? दिले होते ना त्याला मागच्या वेळेस. त्याची भूक वाढलीये. त्याला 5-1 लाख रुपये पाहिजेत. काय? 5 लाख? काय वेडबीड लागले का? हा? अहो, या दिग्रसकरांचे दागिने विकून त्या पैशांवर जगत आलोय आपण आतापर्यंत. 5 लाख कुठून आणू मी? हे बघ, नाही एवढे ना तर किमान 1-2 लाख रुपये त्याच्या तोंडावर मारले पाहिजे. हे बघा, तुम्ही फोन ठेवा आता. हा? मी भेटून बोलते तुमच्याशी. तू येणार कधी? पैसे मॅनेज होणार कधी? तिकडे त्या मिटकरणीचं तोंड उघडलं ना, तर मिळालेले पैसे तू माझ्या अंत्यसंस्कारासाठी वापर. हे बघा हॅलो. अरे यार, या गोपाळने नको त्यावेळी घोळ केला आणि त्याला मला मारावं लागलं. आता त्याच्यामुळे हे गरोदरपणाचं नाटक करावं लागतंय मला. शी यार. श्रीकला, काय ग, कुठे चाललीस? बाबा, मी विठुरायाच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते आणि म्हटलं त्यानंतर तिथेच फेऱ्या माराव्या घराच्या बाहेर. मी जाऊ का? मला कल्पना आहे तुला
खोलीत बसून बसून कंटाळा येत असेल. काका पण आता तुम्हीच समजावा हिला. आमचं तर काही ऐकत नाही. हिला किती वेळा सांगितलंय की अगं काम नको करत जाऊ, तरी हिला किचन मध्ये येऊन सारखी काम करायची असतात. श्रीकला अगं आता तू एकटी नाहीयेस. तुझ्या पोटात गोपाळचं बाळ वाढतंय की नाही. हे दिग्रस कर ना, माझ्या डोक्याला नुसतं शॉट आहे. नारायणी तू एक काम कर, तू श्रीकला बरोबर विठुरायाच्या देवळात जा. दोघींनी एकत्र दर्शन घ्या, मग नंतर जरा श्रीकला तिथेच थोडस चालेल, तिलाही सोबत होईल. बाबा ताईंना कशाला ना उगाच त्रास. त्यांना घरातली कामं असतात आणि त्यात माझी जबाबदारी नको. मी आले तर चालेल का तुला. म्हणजे मी येते की तुझ्या सोबत, तुला जिथं जायचंय तिथं. ताई तुम्हाला शाळेतली कामं असतात, घरातली पण कामं असतात. उगीच तुम्हाला त्रास कशाला. मी जाते ना, मी मारते फेरा इथे घराच्या बाहेरच. नाही बरोबर आहे तिचं. नारायणी तूच जा श्रीकलाच्या बरोबर. हो काका मीच जाते. मी आलेच हं. एवढी भाजी ठेवून आले. श्रीकला बाळा, मला कल्पना आहे की तुला घरात बसून बसून कंटाळा येतो, अगदी बंधनात अडकल्यासारखं वाटत असेल तुला. पण आम्ही सगळेजण तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेण्यासाठीच हे करतोय, बाकी काही नाही. बाबा गोपाळ नंतर तुम्हीच सगळे आहात ना मला आधार द्यायला. काळजी करू नकोस. जाऊन ये, देवळात जाऊन ये. सासूबाई, ते काय माणसं आलीत तुम्हाला भेटायला. कोण. ते आपल्या मंगल कार्यालयाचं बुकिंग करायचं होतं त्यांना. ते म्हटले की तुम्हाला भेटायचंय, ऍडव्हान्स पण दिलाय त्यांनी. जावई बापू आपला गोपाळ गेलाय, आता कसं भेटणार त्यांना. दुःखाचे दिवस आहेत म्हणा. आता कुठे ते मंगल कार्यालयाचं. सासूबाई तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मोठे मेवणे साहेब गेलेत आपले. दुःखद घटना घडली घरात, मान्य आहे ना आम्हाला. पण सासूबाई आता पोटा पाण्यासाठी व्यवसाय करतो आपण, तो कसा बंद करणार ना. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल ते करू आपण, तसं काही नाही. आणि असंही हे जे लग्न आहे ना हे पुढच्या महिन्यात आहे, तर मग पुढच्या महिन्यापर्यंत घरात पण थोडं सुरळीत होऊन जाईल म्हणून आम्ही विचार केला, बाकी काही नाही. आणि ऍडव्हान्स पण देत आहेत की ते लगेच. नाही म्हणजे तसं तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. ठीक आहे, एक काम करा, पैसे ठेवा इथं आणि तुम्हीच त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्हाला तर आता सगळंच माहिती आहे. हो, मग आम्ही बोलतो त्यांच्याशी. हा, हे इथं ठेवतो.
यांना एक काम स्वतःच स्वतः करायला नको, सगळ्या कामासाठी आपली बायको आहेच. वैताग आलाय मला. काय झालं ताई? हे बघ ना ग, अगं 4 पावलं खाली उतरून पाणी पण स्वतःच स्वतः घेत नाहीत ते, त्यासाठी पण बायको हवी. ताई, ते कोण आहेत? विंजे सरकार, ज्यांना सगळ्यातलं सगळं माहिती असतं. मग त्यांच्यासाठी तरी इतकं केलंच पाहिजे ना. अगं तेच करतीये. ताई थांबा. काय झालं? त्यातलं पाणी भरू नका. का? आज सकाळी पिंप स्वच्छ नाही केलाय, काल रात्रीचंच पाणी येतात म्हणून. हो का? मी तुम्हाला जग मधलं देते हा पाणी. थँक्यू. वेलकम.